निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। दत्त महाराजांनी ज्या अर्थी या दिशेला जायला सांगितले आहे त्या अर्थी हेच कार्य करायचे आहे. मी तर जीव दिला तरच यातनं सुटल. सामान्य माणसे अंधश्रद्धेला बळी पडतायत. माणसेच माणसांवर नको ते अत्याचार करतायत. गावाने हिच्यावर आरोप केला आहे की ही डाकिणी आहे. हे केवळ चुकीच्या रूढी श्रद्धा यामुळे घडते आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे. योग्य मार्ग त्यांना दाखवला पाहिजे. मला सांग, देवींना जी आपल्याकडून माहिती द्यायची होती ती दिली आहे, पण एक वार्ता मला मिळाली आहे. काय वार्ता मिळाली आहे? पण मला नक्की माहित नाही. अगं पण तरी सांग. सुब्बाराव जो आहे तो महाराजांच्या जवळच्या एक एक माणसाला संपवणार आहे. अगं काय सांगतेस? महाराजांना एकटं पाडण्याची त्याची योजना असावी. हे खरं असेल तर मग गंभीर आहे, पण माझ्याकडे काही पुरावा नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला हे लवकरात लवकर जाऊन देवींना सांगावं लागेल. आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. साधू बुवा, तुम्ही कुठून आलात? गावाच्या कडेला जे वन आहे तिथून. आव जपून राहावा. गावात एका डाकिणीला हाकलून लावलं आहे. तुम्हाला कसं कळलं ती डाकिण येते? अहो समजायचं काय त्यात? ती दिसली की नुकसान व्हायचं, गावावर संकट यायचं. गाई म्हशी दूध देईना झाल्यात. अहो बाया बापडी आजारी पडायला लागले. अहो, आमच्या गावात एक भगत आहे ना, त्यानं सांगितलं आहे की ती डाकिण आहे म्हणून. भगतानं सांगितलं आणि तुम्ही ऐकलं? तू खोटं का बोलेल? ती एक स्त्री आहे. तिला दुष्ट ठरवून तुम्ही गावाबाहेर काढलं. ती वनात जिवंत कशी राहील याचा विचार का नाही केला? अहो तिचा विचार केला असता आम्ही मेलो असतो की. ती एक स्त्री आहे. कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आणि पत्नी आहे. तुम्ही तिच्या बरोबर जे वागलात ते योग्य नाही केलं. तुम्ही एवढी तिची कड का घेताय? कारण तुम्ही चुकीचं बोललात. तुम्ही अज्ञानी आहात म्हणून असं वागता आहात. ज्या स्त्री रूपाची भगवती म्हणून पूजा करता तिचा असा छळ करता. आम्ही काय चुकलो नाही. तुम्ही जावा तुमच्या वाटेने. मी उद्या या गावात पुन्हा येईन, तेव्हा तुमच्याशी बोलेन. ओ महाराज, तुम्ही कोण म्हणायचे? मी श्री जालिंदरनाथ यांचा शिष्य कानिफनाथ. कानिफनाथ काय नवीन वार्ता आहे की? सांगा की मग. गुप्त वार्ता आहे, तेव्हा ती देवींनाच सांगावी लागेल. महाराज आणि देवी वेगळे आहेत का? तरी आमच्या देवींच्या सेवेत गुप्त काम करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत, पण त्या तुमच्यापेक्षा चांगल्या आहेत. आमच्याकडे पण मोठी गुप्त वार्ता आहे. हो, आम्हाला सगळं माहित आहे. येते मी. देवींना तात्काळ भेटायचं.
देवी, ये मी तुझीच वाट पाहत होते. तुझ्याकडून मिळणाऱ्या सगळ्या वार्ता फारच महत्वाच्या असतात. मी आत्ताही खूप महत्वाची वार्ता घेऊन आली आहे, म्हणजे सेविका घेऊन आली आहे. बोल, काय वार्ता आहे? देवी, मला अशी वार्ता मिळाली आहे की सुब्बाराव महाराजांविरुद्ध फार मोठा कट रचतो आहे. म्हणजे झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी तो महाराजांजवळच्या एक एक माणसाला संपवणार आहे. आम्ही कदापि असा होऊ देणार नाही. जो कोणी महाराजांविरुद्ध कट रचेल त्याच्यावर कठोर शासन केलं जाईल. परंतु तू ही वार्ता आमच्यापर्यंत घेऊन आलीस, ही फारच महत्वाची गोष्ट आहे. तुला योग्य ते इनाम दिलं जाईल. पण देवी, आता आपल्याला फार दक्ष राहायला हवं. हो, त्या सुब्बारावर लक्ष ठेवा. त्याच्या हालचालीची सगळी माहिती मला रोज मिळाली पाहिजे. हो देवी, मी सगळ्या गुप्तचरांना कामाला लावलेला आहे. अगदी प्रत्येक क्षणाची वार्ता तुम्हाला मिळेल. हे बघा, तुमच्यासाठी त्याने भिक्षा आणलेली आहे. गुरुवर, मी पाणी घेऊन येतो. हो थांबा, मी आणतो. मग मी चूल पेटवतो. अहो, मी असताना तुम्ही का स्वयंपाक करणार? मी करते. बरं, एक विचारू का? नुसती बडबड न ग. कामाचं काय आहे ते बोल. आता मोहरा काय करायचं ठरवलं आहे? राजसंग युद्ध करायचं. ते शेवटी आधी त्याला एकटं पाडायचं. हा, म्हणजे लढाई न करताच युद्ध जिंकायचं म्हणा की. वय, आणि तुम्ही धड कामं केली तर लढायची बी गरज नाही लागणार. ते कसं काय? त्या राजाचे एक एक माणसासनी संपवायचं. हे तर आमच्या ध्यानात बी आलं नसतं. नुसतं कौतिक न गा. आता पुढे काय करू? आपल्या माणसांसंग बाहेरचा एक माणूस ठेवायचा. तो कुठे आहे? एकाला सांगितलं होतं, पण आईने यायला नाही म्हणलं. जा त्याला परत बोलवून आण. वय, आता जातो आणि त्या संपतला घेऊनच येतो. पहिलं त्या अमात्याला मारायचं आहे, ते बी राजवाड्यात घुसून. हा मत्य, हे तर लय चोकींचं काम आहे. राज्य मिळवायचं तर जोखीमी घ्यावीच लागल नव. तुम्ही सांगितलं तसं आता जातो आणि त्या संपतला घेऊन येतो. एक गुप्त वार्ता आहे. लवकर सांग. सुब्बारावचा मोठा कट शिजतो. त्याच्या बैठका सुरू आहे. आता इतका मोठा अपमान झाल्यानंतर तो तेच करणार. तो काय करणार आहे हे समजलं नाहीये. आपण माहिती काढू. तुम्ही महाराजांना सांगाल ना? हो, परंतु महाराजांसमोर जाताना काहीतरी उपाय घेऊन जायला हवा. केवळ समस्या सांगून चालणार नाही.
आता तुम्हीच सांगा काय उपाययोजना करायची. विचार करू दे. काही करावी लागेल. हो, पण निर्णय चुकता कामा नये. तो सूड घेण्याच्या दृष्टीनेच घाव घालणार. तुम्ही सावध राहा. मी महाराजांशी बोलतो. अरे याला म्हणतात सुखाचा जीव दुःखात घालणं. दमलो बाबा. अरे तुझा जन्म असा कष्ट करायला नाही झाला बाबा. अरे मला खूप वाटतं मऊ गादी लोळावं, पण माझ्या कपाळावर तसं लिहिलंच नाही ना. कुणी सांगितलं? अरे मला तर असं दिसतंय तुझ्या कपाळावर मॉप धन लिहिला आहे. काय हे तुला कधीपासून कळायला लागलं रे? हे बघ संपत, म्या तुला शेवटचं सांगतो, तुला कल्याण करून घ्यायचं असेल तर घे. म्या का तुला परत परत सांगायला येत नसतो. सांग काय करायचं? हे बघ, सुब्बारावकडं काम करायला सुरुवात कर. मॉप धन मिळेल बघ. मी काय पाहिजे ते करील बघ. पण मला धन मिळालं पाहिजे बघ. अरे माझ्या बागा, चल मग आत्ताच जाऊ सुब्बारावकडं. आता हा चल. गुरुवर, मी भिक्षा मागायला गावात गेलो होतो तेव्हा तिथले लोक याच स्त्रीविषयी बोलत होते. काय म्हणणं आहे त्यांचं? ते या स्त्रीला दूषण देत होते. ते या स्त्रीला डाकीण समजत आहेत. अज्ञान अज्ञान माणसाचा मोठा शत्रू आहे कानी. त्यांना हेच वाटतं आहे की त्यांनी जे केलंय ते योग्य केलंय. ही स्त्री पुढे कशी जगेल याची त्यांना काळजी नाही. त्यांना ते समजूनही घ्यायचं नाही. हे बदललं पाहिजे. आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे की असं कोणत्याही माणसाला अशा पद्धतीने बहिष्कृत करता येणार नाही. स्त्री असो वा पुरुष, कोणाचंही आयुष्य असं उद्ध्वस्त करता येणार नाही. गुरुवर, ते ऐकून घेण्याच्याही मनस्थितीत नाहीत. हेच तर खरं आव्हान आहे आपलं कानिफ. हेच आपलं कार्य आहे. परंपरा, संस्कृती, रीती ह्या सगळ्यांचं मंगल करणाऱ्या असाव्यात. त्याला सत्याचं अधिष्ठान असावं. मनुष्य, पशु, पक्षी यांच्याविषयी प्रेम, करुणा नसेल तर त्या संस्कृतीला, परंपरेला काहीच अर्थ नाही. पण ह्यात त्या अज्ञानी लोकांचाही काही दोष नाही. त्यांना अनेक वर्ष तसंच शिकवलेलं आहे. आपल्याला त्यांचे विचार बदलायचे आहे. त्यांना अधिक प्रेमपूर्ण करायचं आहे. ह्यो संपत आमच्या संघ काम करणार नव. होय, घाबरू नका, हे आपल्यासाठीच काम करते.
तू जे काम करशील त्याचा तुला मोबदला मिळेल. अरे बोल की. पर काम काय करावं लागेल? पहिलं काम सांगतो. राजवाड्यात घुसायचं आणि त्या अमात्याला मारूनच बाहेर यायचं. सापडायचंच नाही. मारायचं? त्याला धन दाखव किती मिळेल. वय हे बघ. म्या करल काम. तुझ्या संग आमचा एक माणूस असल. काम करूनच परत यायचं. तुम्ही सगळे चुकीच्या मार्गाने चालला आहात. यातून विनाश घडेल. अहो तुम्ही सांगाल ते काम करतो, पण आधी थोडं धन मिळालं असतं तर बरं झालं असतं. अरे पहिले काम तर कर. ए त्याची इच्छा आहे ना व. हे घे. आता काम करायला कसं बरं वाटेल ना. अमात्य गेला हेच सांगायला यायचं आणि राहिलेले दागिने मी घेऊन जायचे. होय होय. पाया पड पाया. अरे नीट पड. ए उठ रे. जो असेल तुझ्या संग तलवार दे रे. जा निघ. हो. कुठे जायचंय? राजवाड्यावर. प्रणाम महाराज. या अमात्य. महाराज, काही गंभीर गोष्टी आहेत ज्या आपल्याला सांगायच्या आहे. बोला. महाराज, गुप्तहेरांकडून वार्ता आली आहे. ज्या सुब्बारावला त्या रात्री आपण केवळ समज देऊन सोडून दिलेत, तो काहीतरी कटकारस्थान करण्याच्या बेतात आहे. त्याला असं वाटतं आहे की त्याचा अपमान झाला आहे, त्यामुळे त्याच्याकडून फार काही अपेक्षा नाही. परंतु महाराज, आपण त्याला सोडून द्यायला नको होते. एकदा क्षमा केली आहे अमात्य. एक संधी दिली, दुसरी संधी मिळेलच असं नाही. त्याचा कट काय आहे, त्याची व्याप्ती किती आहे हे आपल्याला लवकरच कळेल.
परंतु त्यानंतर काय करायचं?